Hello students, welcome back to our YouTube channel Sarika Teacher. Today we are going to learn a new poem बलसागर भारत हो from standard 6th मराठी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीची मराठीची कविता क्रमांक 1 बलसागर भारत हो ही कविता आपण बघणार आहोत. ही कविता CBSE पॅटर्नला 4th स्टँडर्डला सुद्धा आहे. 4thला कविता क्रमांक ही 2 आहे. चला तर मग बलसागर भारत हो हे एक समूह गीत आहे आणि हे गीत लिहिलंय साने गुरुजी यांनी. ओके, साने गुरुजींनी कथा, कविता, कादंबऱ्या असे विपुल ललित लेखन तसेच वैचारिक लेखन त्यांनी केलेले आहे. श्यामची आई, धडपडणारी मुले, भारतीय संस्कृती, गोड गोष्टी, सुंदर पत्रे इत्यादी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहे आणि हे स्फूर्तिगीते या पुस्तकातून हे गाणं घेतलं आहे. साने गुरुजी यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा भाग घेतला आणि ते एक मराठी साहित्यिक होते. या गीतामधून आपल्याला कवी सांगतायत की पराक्रम, ऐक्य, सेवा, त्याग, देशभक्ती या सर्वांनी आपला देश कसा व्हावा, शक्तिशाली व्हावा. चला तर मग आपण कवितेला सुरुवात करूया. बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. माझा भारत देश शक्तिशाली हो आणि साऱ्या जगात तो शोभून राहो, त्याची कीर्ती सगळ्या जगात पसरू दे, असे साने गुरुजी म्हणत आहे. पुढील लाईन्स बघूया. हे कंकन करी बांधियले, जनसेवे जीवन दिदले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो, बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. कंकण म्हणजे काय? तर एक हातात घालायचं ते काय आहे, एक दागिना असतो, त्यालाच आपण म्हणजेच प्रतिज्ञा करायची कडे म्हणूया. करी म्हणजेच काय, हातात. जनसेवा म्हणजेच लोकांची सेवा. दिधले म्हणजे दिले. राष्ट्रार्थ म्हणजे काय, तर देशासाठी. आणि सिद्ध म्हणजे काय, तयार होणे. तर आपण अर्थ बघूया. हे प्रतिज्ञेचे, प्रार्थनेचे कडे मी माझ्या हातात बांधले आहे. कोणती प्रार्थना? की लोकांच्या सेवेसाठी आयुष्य देईन, लोकांच्या कल्याणासाठी, देशासाठी बलिदान द्यायला मी तयार आहे, मरायला सुद्धा तयार आहे आणि मी त्यासाठी सिद्ध झालो आहे, असे कवी सांगत आहेत. पुढील ओळी बघूयात. वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन, हाती मीर घोर संहारीन, या बंधू सहायाला हो, बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. आता आपण शब्दार्थ बघूया. वैभवी म्हणजेच काय, ऐश्वर्य संपन्न. चढवीन म्हणजेच काय, करणार आहे. अर्पीन, अर्पीन म्हणजे काय, समर्पित करणे. तिमीर, तिमीर म्हणजे काय, तर अंधार. आणि संहारीन म्हणजेच काय, तर नष्ट करीन. घोर म्हणजे काय, दाट. अर्थ बघूया आपण. तर इथे आपल्याला साने गुरुजी कवी सांगत आहेत की माझा देश ऐश्वर्य संपन्न करणार आहे, माझं पूर्ण जीवन, सर्वस्व मी देशासाठी समर्पित करणार आहे, या काळोखाचा मी नाश करणार आहे, या पारतंत्र्याचा मी नाश करणार आहे आणि देश बांधवांनी पण या सहाय्याला यावे, या देश कार्याला त्यांनी माझ्या सोबतीला यावे, असे कवी म्हणत आहे. नेक्स्ट लाईन. हातात हात घेऊन, हृदयास हृदय जोडून, ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो, बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. तर कसं करायचं आपल्याला काम, तर सर्वांनी एकमेकांच्या मदतीने पुढे जाऊयात, सर्वांनी एकीने राहूयात. आपण एकजुटीने होऊन सर्वांनी हे कार्य करायला हवं. एका व्यक्तीचं काम आहे का हे, तर नाही, सर्वांनी एकत्र येऊन करायला हवं. माझ्या देशबांधवांनो, तुम्ही सगळ्यांनी मताने एकत्र या आणि या देशाचे कार्य करायला. ओके. नेक्स्ट लाईन्स.
करी दिव्य पताका घेऊ, प्रिय भारत गीते गाऊ, विश्वातक पराक्रम दाऊ, ही माय निजपदा लाहो, बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. करी म्हणजे काय तर हातात आपण पहिलेच बघितलंय. दिव्य म्हणजे तेजस्वी, दाऊ म्हणजे काय करू, दाखवू. तर कवी काय सांगत आहेत आपल्याला की आपण हातात दिव्य पताका घेऊयात, म्हणजेच तेजस्वी दिव्य निशाण घेऊयात आणि या प्रियतम भारताची गौरवगीते गाऊयात आणि साऱ्या जगात पराक्रम गाजवूयात. आपल्या मायभूमीला मानाचं स्थान, तिचं पूर्वीचं जे ऐश्वर्य आहे तिला ते आपण पुन्हा मिळवून देऊयात. यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्र या अशी हा कवी इथे घालत आहेत. नेक्स्ट लाईन. या उठा करू हो शर्थ, संपादू दिव्य पुरुषार्थ, हे जीवन ना तरी व्यर्थ, भाग्य सूर्य तळपत राहो, बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. तर बघा, शर्थ म्हणजे काय तर प्रयत्नांची पराकाष्ठा करणे, पुरुषार्थ म्हणजे काय तर पराक्रम. ओके. तर इथे बघा काय म्हटलंय, कवी सांगत आहे की सर्वांनी उठा व आपण सगळे मिळून काय करूया, प्रयत्नांची पराकाष्ठा करूया, आपले सगळे प्रयत्न पणाला लावूयात आणि मायभूमीसाठी काय करूयात, पराक्रम करूयात. जर आपण देशासाठी काही केलं नाही तर आपलं जीवन कसं जाईन, व्यर्थ जाईन, निरर्थक जाईन व आपला जो नशिबाचा सूर्य आहे तो सदैव तळपत राहो. तर लास्ट लाईन्स बघूया. ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल, जगतास शांती देईल, तो सोन्याचा दिन येवो, बलसागर भारत हो, विश्वात शोभुनी राहो. थोर म्हणजे काय तर महान, थोर म्हणजे काय, महान. जगतास म्हणजे जगास, तर माझी मातृभूमी मायभूमी काय होईल, महान ठरेल, वैभवाने दिमागदार शोभेल आणि माझी मातृभूमी माझा देश साऱ्या जगात शांतीचा संदेश देईल आणि हा सोन्याचा दिवस आम्हाला प्राप्त हो, अशीच कवी या गाण्यातून अपेक्षा करीत आहेत. ओके. तर साने गुरुजींनी या समूह गीतामध्ये पराक्रम, ऐक्य, सेवा, त्याग आणि देशभक्ती यांच्यामधून आपला देश अधिक शक्तिशाली व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. आय होप यू अंडरस्टँड इट. तेव्हा पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.